आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक शहर सायबर पोलिसांनी ऑनलाईन बेटिंग अर्थात सट्टा जुगार चालवणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करत 5 आरोपींना अटक केली आहे। देवळाली परिसरातील एका ठिकाणी ऑनलाईन बेटिंग सेंटर सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सायबर पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली। छाप्यात आरोपी लॅपटॉप आणि मोबाईलच्या माध्यमातून विविध ऑनलाईन बेटिंग वेबसाईटवर ग्राहकांचे डिपॉझिट आणि विड्रॉल व्यवहार करून सट्टा चालवत असल्याचे उघड झाले। या कारवाईत 4 लॅपटॉप, 18 मोबाईल, 3 राउटर, 54 बँक पासबुक, 4 चेकबुक, 25 ATM कार्ड, सिम कार्ड तसेच व्यवहाराच्या नोंदी असलेल्या वह्या असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी 5ही आरोपींविरुद्ध ऑनलाईन गेमिंग प्रचार आणि नियमन कायदा 2025 तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यासह विविध कलमान्वये सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कणिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे आणि सायबर पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। काय नेमकी कारवाई केली आहे? बराचसा मुद्देमाल ठिकाणी 5 आरोपी देखील ताब्यात आहेत। माननीय पोलीस आयुक्त साहेब यांनी नाशिक शहरात सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांनी आदेशित केलं होतं की कॉल सेंटर्स, ऑनलाईन गेमिंग आणि सायबर रिलेटेड इतर जे काही ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्यावर प्रतिबंध कारवाई करावी असे आदेश दिले होते। त्या अनुषंगानं गोपनीय माहिती प्राप्त केली असता देवळाली नाशिक रोड परिसरामध्ये ऑनलाईन गेमिंग, ऑनलाईन बेटिंग चालू आहे अशी माहिती प्राप्त झाली। त्या ठिकाणी सायबरची टीम रवाना करण्यात आली। त्या ठिकाणी त्या सदर इसमांचा शोध घेतला तर त्या ठिकाणी अशी माहिती प्राप्त झाली की सदर इसम हे नाशिक रोड परिसरातून कळवण या ठिकाणी शिफ्ट होऊन त्या ठिकाणाहून ते गेमिंग आणि बेटिंग चालवत आहेत। त्याप्रमाणे टीम कळवण या ठिकाणी गेली। कळवण या ठिकाणी सदर त्या ठिकाणी 5 इसम मिळून आले। त्या 5 इसम हे वेगवेगळे 4 गेमिंग वेबसाईट चालवत होते आणि त्यांच्याकडून 4 लॅपटॉप, 18 मोबाईल, 54 बँक पासबुक, 25 ATM कार्ड आणि 26 वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांचे सिम कार्ड्स असे त्यांच्याकडून मिळून आले आणि त्यांच्यावर पुढील IT ॲक्ट आणि गेमिंग ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।